आयव्हरमॅक्टिन जे आपण गोचिडसाठी वापरतो तेही थोडंसं लंपी आजार जेव्हा तुम्हाला वाटतंय की आजूबाजूला लंपी येतोय तेही तुमच्या पशुवैद्यकांच्या साहाय्याने गायांना आयव्हरमॅक्टिन देऊन घ्या. जेणेकरून काय होतं, डास वगैरे जरी स्किनवर बसले तर ते आयव्हरमॅक्टिन त्याला थोडंसं प्रोटेक्ट करायचं काम करतं. मग जेणेकरून लंपी आजार हा टाळला जातो. आणि लंपी आजार हा शक्यतो म्हणजे जेवढं मी आतापर्यंत बघितलंय, थोड्याशा ज्या कमी जातवान गाया असतात, ज्या 50% किंवा डांगी गाया किंवा गिर क्रॉस गाया, गिर गाया, यांच्यामध्ये थोडंसं लंपीचं प्रमाण हे जास्त आहे. ज्या आपल्या एचएफ गाय आहे, ज्या प्युअर गाय आहे, एचएफ 100% ज्या होस्टिंगच्या ज्या गाय आहेत त्यांच्यामध्ये लंपीचं प्रमाण हे थोडंसं कमी आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे जास्त गिर क्रॉस गाय आहे, ज्या कमी जातवान गाय, त्यांनी थोडीशी जास्त काळजी घ्या. गोठ्यामध्ये डास माशा वगैरे होणार नाही त्यावर प्रतिबंध कसा घालता येईल तर यासाठी थोडंसं जास्त लक्ष द्या. तर लंपी आजारावर तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टींची जर व्यवस्थित काळजी घेतली तर तुम्ही लंपी आजाराला तुम्ही टाळू शकता. तर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.